नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे तुमचा अभ्यास मित्र गणेश कळसकर, सायन्स अकॅडमी दौंड, आत्मविश्वासातून यशाकडे. मित्रांनो, आपण पाठीमागील लेक्चरमध्ये एखाद्या कंपाऊंडचं जर नेम दिला असेल तर त्यानुसार स्ट्रक्चर कसे ड्रॉ करायचे हे अभ्यासलेलं होतं. तर आज आपण या लेक्चरमध्ये एखाद्या कंपाऊंडचं जर स्ट्रक्चर दिलं असेल तर त्यानुसार नेम कसं द्यायचं हे आपण अभ्यासणार आहोत. मित्रांनो, ऍक्च्युली नेमिंगच्या दोन मेथड्स असतात. एक असते कॉमन नेम सिस्टीम आणि दुसरे असते IUPAC सिस्टीम. पहा, मेथड्स ऑफ नेमिंग. Methods of naming or nomenclature. There are the two methods of nomenclature. First one is common name system and second one is IUPAC system. मित्रांनो, IUPAC म्हणजेच याचा लॉंग फॉर्म आहे इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री. या सिस्टीमने जे नॉमेनक्लेचर सांगितलेलं आहे IUPAC इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री, याच्यानुसार आपण जे नॉमेनक्लेचर करत असतो त्याला आपण IUPAC नेम्स म्हणत असतो. आणि दुसरी जी सिस्टीम आहे ती आहे कॉमन नेम सिस्टीम. पण मित्रांनो, कॉमन नेम सिस्टीम समजण्यासाठी आपल्याला काही बेसिक कन्सेप्ट समजून घ्यावे लागतील. ते या प्रकारे असतील. आता आपण अल्केनच्या बाबतीत बोलतोय. अल्केन्स आर क्लासिफाईड इनटू, पहा, अल्केनचं जर मित्रांनो आपण क्लासिफिकेशन करायचं ठरवलं तर ते या प्रकारे करणार आहोत. स्ट्रेट चेन अल्केन्स अँड ब्रांच चेन अल्केन्स. क्लासिफिकेशन ऑफ अल्केन्स. Alkanes are classified into straight chain alkanes and branch chain alkanes. Branched chain alkanes. मित्रांनो, मग तुम्ही म्हणाल स्ट्रेट चेन अल्केन्स म्हणजे कोण? पाहू बरं आपण काही एक्झाम्पल्स यावरतीचे. हे पहा, मी जर एक इथे स्ट्रक्चर दाखवतोय CH3 CH2 CH2 CH3. मित्रांनो, मला सांगा या स्ट्रक्चर मध्ये तुम्हाला कुठे ब्रांचिंग दिसतंय का? तुम्ही म्हणाल मग ब्रांचिंग म्हणजे नेमकं कसं? ते एक एक्झाम्पल दाखवतो. CH3 CH CH3 आणि CH3. मित्रांनो, तुम्हाला याच्यामध्ये ब्रांचिंग दिसतंय. ते कसं? आपण जर ही जी कार्बनची चेन आहे, कार्बन 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 कार्बन, ही जर अशी स्ट्रेट चेन कन्सिडर जर केली तर यामध्ये कार्बन कार्बन कार्बन, पण स्ट्रेट चेनला इथे दुसरा एक सबस्टिट्यूएंट किंवा दुसरा एक ग्रुप आपल्याला अटॅच झालेला दिसतोय. म्हणजे याचा अर्थ इथे ब्रांचिंग आहे. मी आणखी एक एक्झाम्पल दाखवतो. CH3C CH3 CH3 CH3. आता हे जे स्ट्रक्चर आहे ते ब्रांचिंग वाला आहे का? यस, इट इज ऑल्सो ब्रांच चेन अल्केन्स. मित्रांनो, हे सुद्धा एक ब्रांच चेन अल्केनचं एक्झाम्पल आहे का? कारण की जर आपण स्ट्रेट चेन याला कन्सिडर केलं तर हे दोन काय झाले? त्यासाठी ब्रांच झाल्या. ते काय? त्याच्या ब्रांचेस आहेत. मग आता मला सांगा, स्ट्रेट चेन अल्केन्स आपण कोणाला म्हणणार? या अल्केन्स मध्ये, या कंपाऊंड मध्ये तुम्हाला कुठेही ब्रांचिंग दिसतंय का? नाही. मग जर ब्रांचिंग दिसत नसेल तर तो प्रत्येक कार्बन आहे, तो कार्बन इतर किती कार्बन अटॅच आपण याच्या बाबतीत बोलूयात. हा कार्बन किती कार्बन अटॅच आहे? एक. पटतंय ना? हा कार्बन एकाच कार्बन अटॅच आहे. हा कार्बन किती कार्बन अटॅच? हा वाला 1 2. डन. हा कार्बन 1 2 आणि हा कार्बन फक्त 1. मित्रांनो, लक्षात येते का? यामध्ये हा कार्बन एकाला, हा कार्बन एकाला, आणि हे जे दोन कार्बन होते दोन दोन कार्बनला अटॅच आहेत. मग आपण असं म्हणू शकतो, ज्या अल्केन मध्ये कोणताही कार्बन जर आपण विचारात घेतला तर तो कार्बन दोन पेक्षा जास्ती कार्बन्सला अटॅच नसेल तर तो स्ट्रेट चेन वाला झाला. तुम्ही म्हणाल कसं? एक मिनिट, इथे या. आता हा ब्रांच चेन हे फिक्स झालं आपलं. कसं बरं ब्रांच चेन? कारण हा जो कार्बन आहे तो कार्बन, आता पहा, मी जर याची स्ट्रेट चेन अशी कन्सिडर केली तर हा कार्बन किती कार्बन अटॅच आहे? 1 2 3. पटतंय?
हा जो मिडलवाला कार्बन आहे तो इतर 3 कार्बनला अटॅच आहे, म्हणजे तो 2 पेक्षा जास्ती कार्बनला अटॅच आहे, म्हणून तर तो ब्रांचिंग वाला झाला. इकडे या एक्झाम्पल मध्ये हा जो मिडलवाला कार्बन आहे तो 1 2 3 4 कार्बन ऍटम्सला अटॅच आहे मित्रांनो. मग आपण त्याला ब्रांच चेन म्हणू शकतो. पटलं? मग स्ट्रेट चेन कोणाला म्हणायचं? स्ट्रेट चेन म्हणजे मी आणखी एक एक्झाम्पल दाखवतो पहा. CH3 CH2 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 CH3. आता मला सांगा हा स्ट्रेट चेन आहे का ब्रांच चेन? Yes, it is the straight chain. का? Because in this alkane, each carbon is attached to not more than 2 carbon atom. Not more than 2 carbon atom. यामध्ये प्रत्येक कार्बन ऍटम हा 2 पेक्षा जास्ती कार्बन ऍटमला अटॅच नाही. जर मित्रांनो तो 2 पेक्षा जास्ती कार्बन ऍटमला अटॅच असेल, जसं की इथे 3 कार्बनला आणि इथे 4 कार्बनला, तर तो झाला ब्रांच चेन. आणि जर 2 पेक्षा कमी कार्बन ऍटम अटॅच असेल तर तो असणार आहे स्ट्रेट चेन. मग आपण आता याला डिफाईनच करू. चला, व्हॉट आर द स्ट्रेट चेन अल्केन्स? हे नॉमेनक्लेचरचे मेथड आपल्याला पाहिजे आहेत, पण त्याच्या अगोदर आपल्याला हे काय करायचंय, बेसिक समजून घ्यायचंय. आता मी इथे डिफाईन करतो. व्हॉट आर दी स्ट्रेट चेन अल्केन्स? मित्रांनो, आपण स्ट्रेट चेन अल्केन्स कोणाला म्हणणार? What are the straight chain alkanes? And alkanes in which each carbon atom is bonded to not more than 2 carbon atoms are called as straight chain alkanes. मित्रांनो, आपण त्यांना काय म्हणणार आहोत? स्ट्रेट चेन अल्केन्स. पहा, an alkanes in which each carbon atom is bonded to not more than 2. प्रत्येक कार्बन ऍटम हा जर 2 पेक्षा जास्ती कार्बन ऍटमला जर अटॅच नसेल तर त्यांना आपण काय म्हणणार आहोत? स्ट्रेट चेन अल्केन्स. The straight chain alkanes are also called as the straight chain alkanes are also called as normal alkanes and they are abbreviated as N alkanes. आणि मित्रांनो, त्यांचा ॲब्रिव्हिएटेड फॉर्म, ते म्हणाल ॲब्रिव्हिएटेड संक्षिप्त स्वरूपात त्याला N alkanes असं म्हणलं जातं. नॉर्मल N alkanes असं म्हणलं जात असतं. आता ठीक आहे, बेसिक क्लिअर झालं. मी ब्रांच चेनची अजून डेफिनेशन मांडलेली नाही. हा स्ट्रेट चेन हे लक्षात आलं, कारण हा कार्बन इतर एकाच कार्बनला, हा इतर 2 कार्बनला, हा इतर 2 कार्बनला आणि हा फक्त 1 कार्बनला अटॅच आहे. म्हणजे जर कोणताही कार्बन 2 पेक्षा जास्त कार्बन ऍटमला अटॅच नसेल तर त्यांना काय म्हणायचं? स्ट्रेट चेन अल्केन्स. डन. हा स्ट्रेट चेन आहे, हा स्ट्रेट चेन आहे. पण आपण आताच बोललो त्यांना कॉमन नेम सिस्टीम. आता पहा, आपण काय म्हणलो होतं? नॉमेनक्लेचरच्या 2 मेथड्स आहेत आणि ते बेसिक समजण्यासाठी मी हे मुद्दे क्लिअर करतोय. आपण कॉमन नेम सिस्टीम मध्ये जनरली जे वर्ड यूज करत असतो ते असे असतात. कॉमन नेम सिस्टीम मध्ये आपल्याला हे वर्ड्स यूज करायला लागतात, जसं की एन, आयसो, निओ, सेकंडरी, टर्शरी. मित्रांनो, आपल्याला कॉमन नेम सिस्टीम मध्ये जनरली हे वर्ड यूज करावे लागत असतात. बरं, ते कसे आपण पाहणारच आहोत. पण तुम्हाला आता हे क्लिअर झालं, हा नॉर्मल आहे, हा सुद्धा नॉर्मल आहे, तो नॉर्मल आहे, म्हणजे त्याला तिथे कुठेही ब्रांचिंग नाही. मग हा नॉर्मल असेल तर नॉर्मलचं नॉमेनक्लेचर करत असताना एन ने केलं जात असतं आणि त्यासाठी मी याला काय म्हणतोय आता? एन डॅश. किती कार्बन्स आहेत? 1 2 3 4.
मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन. आणि म्हणून मित्रांनो याचं कॉमन नेम झालं एन ब्युटेन. कॉमन नेम काय असणार आहे? एन ब्युटेन. तुम्ही म्हणाल मग याचं कॉमन नेम हे काय? 1 2 3 4 5 आपण ओळखलं, हा नॉर्मल आहे, ब्रांचिंग कुठेच नाहीये. नॉर्मल असेल तर एन म्हणायचं, फिक्स झालं एन. एन डॅश. किती कार्बन मोजले आपण? 1 2 3 4 5. मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, पेंटेन. मग याचं कॉमन नेम आहे मित्रांनो एन पेंटेन. पटलं? एन ब्युटेन आणि हा कोण आहे? एन पेंटेन. ठीक आहे, मग तुम्हाला स्ट्रेट चेन अल्केन क्लिअर झालेले आहेत. अँड अल्केन्स इन विच इच कार्बन ऍटम इज बॉन्डेड टू नॉट मोर दॅन 2 कार्बन ऍटम्स कॉल्ड एज दी स्ट्रेट चेन अल्केन्स. आता मित्रांनो आपण जाणार आहोत ब्रांच चेन अल्केन्स कडे. व्हॉट आर दी ब्रांच चेन अल्केन्स? त्यानुसारच पहा मी हे पुसतोय आता. व्हॉट आर दी ब्रांच चेन अल्केन्स? मित्रांनो ते जे ब्रांचिंग वाला आपण एक्झाम्पल घेतलं होतं, या एक्झाम्पल मध्ये लक्षात घ्या, हा कार्बन इतर एकाच कार्बनला आहे, हा कार्बन इतर एकाच कार्बनला आहे, पण हा कार्बन इतर 1 2 3 कार्बनला आहे. म्हणजे ब्रांचिंग आहे असं म्हणण्यासाठी त्या अल्केन मध्ये कमीत कमी एक तरी कार्बन असा असला पाहिजे की जो 2 पेक्षा जास्ती कार्बन ऍटम्सला अटॅच असेल. जसं की हा 3 कार्बनला, हा 4 कार्बनला. म्हणून हे कोण आहेत? ब्रांचिंग वाले आहेत. मग आपण कसं डिफाइन करतोय? व्हॉट आर दी ब्रांच्ड चेन अल्केन्स? अँड अल्केन्स इन विच, मित्रांनो याच्यामध्ये प्रत्येक कार्बन ऍटम नाही, कमीत कमी एक तरी कार्बन असा असला पाहिजे की जो 2 पेक्षा जास्त कार्बन ऍटमला अटॅच असेल, तर आपण ब्रांच वाले म्हणणार आहोत. अँड अल्केन्स इन विच ऍटलिस्ट वन कार्बन ऍटम इज बॉन्डेड टू कोणाला? मोर दॅन 2 कार्बन atoms are called as, त्यांना आपण काय म्हणत असतो? ब्रांच चेन अल्केन्स. मित्रांनो डेफिनेशन किती सिंपल आहे पहा. अँड अल्केन्स इन विच ऍटलिस्ट 1 कार्बन ऍटम, कमीत कमी एक तरी कार्बन ऍटम हा 2 पेक्षा जास्त कार्बन ऍटमला अटॅच असेल तर त्यांना आपण काय म्हणणार आहोत? ब्रांच चेन अल्केन्स. झालं तर डेफिनेशन आपल्या लक्षात आली. मग या एक्झाम्पल कडे. पण हे जे ब्रांच चेन अल्केन्स आहेत मित्रांनो, जसं आपण स्ट्रेट चेन अल्केन्सला काय म्हणलं? एन अल्केन्स. स्ट्रेट चेन अल्केन्सला आपण काय म्हणलं होतं? एन अल्केन. नॉर्मल म्हणतो आपण त्यांना. तसं ब्रांच चेन अल्केन्स आर फर्दर क्लासिफाईड इनटू आयसो अँड निओ. मित्रांनो हे जे ब्रांच चेन अल्केन्स आहेत फर्दर आयसो अल्केन आणि निओ अल्केन मध्ये क्लासिफाय केले जात असतात. स्ट्रेट चेन अल्केन जसं एन अल्केन, तसं ब्रांच अल्केन्सला आयसो अल्केन अँड दी निओ अल्केन. तुम्ही म्हणाल मग आयसो अल्केन आपण कोणाला म्हणायचं? आयसो अल्केन आपण कोणाला म्हणायचं? पहा किती सिंपल आहे मित्रांनो. या स्ट्रक्चर कडे पहा बरं. हा ब्रांचिंग वाला हे तर फिक्स झालं, कारण इथे आपल्याला हा कार्बन एकापेक्षा 2 पेक्षा जास्त कार्बन ऍटमला अटॅच आहे असं लक्षात येत आहे. मग आयसो का? इफ 1 मिथाइल ग्रुप इज अटॅच्ड टू कोणाला? सेकंड कार्बन ऑफ नॉर्मल चेन, सच अल्केन्स आर कॉल्ड एज दी आयसो अल्केन्स. मित्रांनो लक्षात घ्या. आता पहा, ही जर आपली नॉर्मल चेन आहे, आपण जर अशी चेन विचारात जर घेतली, चेन मध्ये जास्तीत जास्त कार्बन असावेत अशा प्रकारे आपण चेन विचारात घेणार आहोत. तर या चेनच्या किती नंबर वरती मित्रांनो? या साइडने लेफ्ट साइडने किती नंबर वरती? 2. राईट साइडने किती नंबर वरती? 2. लेफ्ट किंवा राईट साइडने जर 2 नंबर वरती एक मिथाइल ग्रुप असेल, 1 मिथाइल ग्रुप असेल तर त्याला काय म्हणायचं? आयसो. आणि जर नॉर्मल चेनच्या सेकंड कार्बन वरती, नॉर्मल चेनच्या सेकंड कार्बन वरती एक तर लेफ्ट साइडने
किंवा राईट साईडने, कोणत्याही साईडने जर दोन मिथाइल ग्रुप प्रेझेंट असतील तर त्याला काय म्हणायचं? निओ. पण मित्रांनो लक्षात घ्या, आयसो किंवा निओ म्हणत असताना तो जो मिथाइल ग्रुप आहे किंवा इथे जे दोन मिथाइल ग्रुप आहेत हे सोडून दुसरीकडे कोणताही ग्रुप नकोय, तरच आपण त्यांना आयसो किंवा निओ म्हणू शकतो. थांबा, मुद्दा क्लिअर करतो. ब्रांच चेनची डेफिनेशन क्लिअर झाली. An alkanes in which at least one carbon atom, at least one carbon atom is bonded to more than two carbon atoms are called as the branch chain alkanes. मित्रांनो आपण याला ब्रांच चेन म्हणलं. आता पहा, आपण आयसो अल्केन आणि निओ अल्केन्स म्हणजे काय ते डिफाइन करूया. आयसो अल्केन्स पहा, आयसो अल्केन मित्रांनो हे ब्रांच चेनचे आहेत की नाही? आयसो हा ब्रांच वाला आहे ना, आणि निओ हा सुद्धा ब्रांच वाला आहे. मग मी अशी सुरुवात करतो. व्हॉट आर द आयसो अल्केन्स? ए ब्रांच चेन अल्केन्स, ए ब्रांच चेन अल्केन्स in which one methyl group is present on, कोठे प्रेझेंट आहे मित्रांनो? सेकंड कार्बन ऑफ कोणाचा? नॉर्मल चेन. नॉर्मल चेन म्हणजे आपली स्ट्रेट चेन आपण जी सिलेक्ट केली आहे त्या स्ट्रेट चेनच्या जर 2 नंबर कार्बन वरती, पण कुठून? आयदर फ्रॉम लेफ्ट हँड साइड और फ्रॉम द राइट हँड साइड, in which one methyl group is present on second carbon of normal chain either from left hand side or right hand side are called as isoalkanes. ठीक आहे मित्रांनो, आयसोअल्केन क्लिअर झाले का? आपल्याला काय समजलं? जर एखाद्या कंपाऊंड मध्ये नॉर्मल चेनच्या सेकंड कार्बन वरती एकतर लेफ्ट साइडने किंवा राईट साइडने जर एक मिथाइल ग्रुप असेल, आणि मिथाइल ग्रुप तुम्हाला माहित झालाय आता, CH4 म्हणजे मिथेन, आणि जर एक H कमी केला CH3 म्हणलं की मिथाइल. ओके, जर एकच असेल वन मिथाइल ग्रुप, पण तो कंपल्सरी कुठे? सेकंड कार्बन, पण कोणत्या बाजूने? एकतर लेफ्ट हँड साइड किंवा राईट हँड साइड. मग मित्रांनो हा आयसो हे पटलं. मी आणखी एक एक्झाम्पल दाखवतो, पहा तुम्हाला पटतंय का? हा आयसो होऊ शकतो का? पहा बरं याच्याकडे. हा आयसो होऊ शकतो? हो, होऊ शकतो का? कारण ही जर आपण नॉर्मल चेन विचारात घेतली तर या नॉर्मल चेनच्या 1, 2 आपण काय म्हणतो होतं? आयदर फ्रॉम लेफ्ट हँड साइड और दी राईट हँड साइड. लेफ्ट किंवा राईट साइडने जर सेकंड कार्बन वरती, मित्रांनो हा 1 हा 2 आहे का नाही? सेकंड कार्बन, सेकंड कार्बन वरती जर एक मिथाइल ग्रुप असेल तर हा कोण झाला? आपला आयसो. हे पटतंय नक्की? आयसो म्हणायचं याला. चला मग आता आपण त्याचं नाव देऊ. आता मला सांगा मित्रांनो, याचं मला कॉमन नेम द्यायचंय, कारण आपण काय म्हणलो होतं? कॉमन नेम सिस्टीम मध्ये आपण एन वापरू शकतो. आयसो, निओ, सेकंडरी, टर्शियरी. ते सेकंडरी टर्शियरी यांची ओळख करून देणार आहे, काळजी करू नका. आता पहा, इथे तुमच्या लक्षात हा आयसो आहे कारण नॉर्मल चेनच्या सेकंड कार्बनवरती वन मिथाइल ग्रुप आहे. पहा, मग मी याला म्हणलं आयसो डॅश. जसं याचं नाव देतात आपण एन म्हणलं कारण ही नॉर्मल चेन होती. इथे आयसो ग्रुप आहे, मग सेकंड वरती वन मिथाइल आहे म्हणजे आयसो म्हणायचंय. आता मला सांगा टोटल कार्बन किती आहेत चेन मध्ये? 1, 2, 3, 4. जर मित्रांनो दिलेल्या कंपाऊंडच्या चेन मध्ये जर 4 कार्बन्स प्रेझेंट असतील तर तो मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन तो कोण असणार आहे? ब्युटेन. म्हणून याचं नाव झालं आयसो ब्युटेन. हा कोण असेल बरं मला सांगा? टोटल कार्बन पहा किती आहेत? 1, 2, 3, 4, 5. म्हणजेच मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, पेंटेन. पेंटेन आयसो, आणि तो आयसो हे लक्षात आलं आपल्याला, आयसो पेंटेन. ठीक आहे मित्रांनो, सध्या तुम्हाला आयसो म्हणजे क्लिअर झाले आयसो कोणाला म्हणायचं. आता आपण निओ कडे जाऊ. पहा, मी मुद्दाम काय करतो आता मित्रांनो, वेळ वाया जायला नको म्हणून याच्यामध्ये चेंज करतो. व्हॉट आर दी निओ अल्केन्स? ब्रांच चेन अल्केन्स. कारण निओ कसे आहेत? ब्रांचेस आहेत ना, ब्रांचवालेच आहेत.
ए ब्रांच चेन अल्केन्स इन विच वन मिथाइल ग्रुप नाही. आता निओ म्हणतोय ना, तर फक्त इथे काय म्हणणार मी, टू मिथाइल ग्रुप्स आर प्रेझेंट ऑन कुठे, सेकंड कार्बन ऑफ नॉर्मल चेन आयदर फ्रॉम लेफ्ट हँड साइड और दी राइट हँड साइड आर कॉल्ड एज दी निओ अल्केन्स. आपण या डेफिनेशन मध्ये चेंज केला. लक्षात आलं. ए ब्रांच चेन अल्केन्स इन विच टू मिथाइल ग्रुप्स आर प्रेझेंट ऑन सेकंड कार्बन ऑफ द नॉर्मल चेन आयदर फ्रॉम लेफ्ट हँड साइड और राइट हँड साइड आर कॉल्ड एज निओ अल्केन्स. आणि मित्रांनो झालं तर आता पहा, हे निओचं एक्झाम्पल आहे. डन. मग आता मी काय करतोय पहा, दुसरं एक एक्झाम्पल दाखवतो. तुम्ही सांगणार हा ते निओ आहे की नाही. मित्रांनो मला सांगा आता हा निओ आहे की नाही. येस, हा निओ आहे. का आहे? कारण तुम्ही ज्यावेळेस ही नॉर्मल चेन आहे असं म्हणत असता, त्यावेळेस नॉर्मल चेनच्या तुम्ही एकतर लेफ्ट साइडने पहा किंवा राईट साइडने. लेफ्ट साइडने 1 2 3 नकोय, राईट साइडने 1 2. येस, हा सेकंड कार्बन झाला. आणि या सेकंड कार्बन वरती तुम्हाला किती मिथाइल ग्रुप दिसत आहेत? 2. म्हणजेच तुम्ही याला निओ म्हणणार आहात. बरं, आता नाव देऊयात आपण निओ. आणि टोटल कॉमन नेम सिस्टीम मध्ये मित्रांनो लक्षात घ्या, कॉमन नेम सिस्टीम मध्ये तुम्हाला टोटल कार्बनचा विचार करायचा असतो. आता पहा इथे मी काय म्हणणार आहे, निओ 1 2 3 4 5. टोटल कार्बन किती? 5. मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, पेंटेन. निओ पेंटेन. याला आपण काय म्हणणार आहोत? निओ पेंटेन. इथे या 1 2 3 4 5 6. याला आपण काय म्हणणार आहोत? निओ हेक्झेन. पटलं? याला आपण काय म्हणणार आहोत? निओ हेक्झेन. काही शंका नकोय मित्रांनो. तर आपण आता काय केलंय, अल्केनचं क्लासिफिकेशन पाहिलं. नॉर्मल अल्केन्स म्हणजे स्ट्रेट चेन अल्केन्स आणि ब्रांच चेन अल्केन्स. स्ट्रेट चेन अल्केन्स म्हणजे नॉर्मल अल्केन्स आणि ब्रांच चेन अल्केन्स म्हणजेच आयसो अल्केन्स अँड द निओ अल्केन्स. मग आपण आता 3 नाव कशी द्यायची पाहिले, एन, आयसो आणि निओ. आता मी तुम्हाला काही एक्झाम्पल सांगतोय आणि त्याचे तुम्ही कॉमन नेम्स देणार आहात. पहा मी याला पुसतोय मित्रांनो. आता मी इथे एक्झाम्पल दाखवतोय, तुम्हाला त्याच्यामध्ये ओळखायचंय की हा दिलेला कंपाऊंड एन आहे म्हणजे नॉर्मल आहे, आयसो आहे का निओ आहे. पहा आपण आता जे डेफिनेशन सांगितलं, जे एक्झाम्पल सांगितले, याचा विचार करून तुम्ही आन्सर करणार आहात. मित्रांनो फर्स्ट एक्झाम्पल, CH3 CH2 CH2 CH3 CH3. सांगा पाहू हा कोण आहे? एन आहे, आयसो आहे का निओ आहे? मी एन तर म्हणूच शकत नाही. का म्हणू शकत नाही एन? कारण इथे नॉर्मल चेन नाही का फक्त? नाही. त्या नॉर्मल चेन वरती तुम्हाला इथे ब्रांचिंग दिसतंय. पटतंय ना? म्हणजे हे ब्रांच वाला आहे, हा फिक्स झाला. बरं, मग ब्रांचिंग मध्ये तो आयसो आहे का निओ आहे ते ओळखायचं आपल्याला. कसं ओळखणार? आपल्याला काय पाहिजे? एकतर लेफ्ट हँड साइडने सेकंड कार्बन, राईट हँड साइडने सेकंड कार्बन. जर राईट किंवा लेफ्ट साइडने सेकंड कार्बन वरती जर एक मिथाइल ग्रुप असेल तर तुम्हाला काय म्हणायचं? त्याला आयसो. आता मला सांगा, लेफ्ट साइडने इथे सेकंड वरती कोण नाहीये, पण राईट साइडने सेकंड वरती कोण आहे? तुम्हाला इथे मिथाइल ग्रुप आहे की नाही. मग तुम्ही काय म्हणायचं ठरवलं? त्याला आयसो. पण नाव देत असताना मित्रांनो तुम्हाला टोटल कार्बनचा काउंट पाहायचा असतो. आता पहा किती? 1 2 3 4 5 6. टोटल कार्बन किती? 6. मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, पेंटेन, हेक्झेन. तर तो कोण झाला? आपला आयसो हेक्झेन. पटतंय? हे पहा, आता तुम्हाला सांगायचं आहे हा एन आहे, आयसो आहे का निओ आहे. पहा बरं व्यवस्थित. लेफ्ट साइडने सेकंड वरती एक मिथाइल ग्रुप दिसतोय, राईट साइडने सेकंड वरती एक मिथाइल ग्रुप दिसतोय. मित्रांनो पण तुमचं कन्फ्युजन होऊ शकतं याच्यामध्ये, म्हणून मुद्दा मी हे एक्झाम्पल घेतलंय. जर लेफ्ट साइडने 2 वरती एक मिथाइल आणि राईट साइडने 2 वरती एक मिथाइल, मग आपण विचार करू शकतो ठीक आहे ना, या साइडने एक मिथाइल आणि या साइडने एक मिथाइल, म्हणजे असे किती मिथाइल झाले? सेकंड वरती 2. मग तुम्ही काय म्हणू शकता? याला निओ. अजिबात नाही, असं चालणार नाही. कारण आपलं काय ठरलं होतं,
ज्यावेळेस तुम्ही आयसोनिओ म्हणत असता त्यावेळेस दुसरीकडे कुठेही ब्रांचिंग नको. मित्रांनो पहा, मग याला आपल्याला कॉमन नेम देता येणार नाही. नो कॉमन नेम. तू म्हणाल हे क्लिअर झालं नाहीये, सांगतो कसं. CH3CH2 CH2C CH3 CH3 हे पहा मित्रांनो, आपल्याला अशा प्रकारे पाहिजे असतं एक्झाम्पल. तुम्हाला निओ म्हणायचं, तुम्ही म्हणाल मग ठीक आहे निओ नाही म्हणायचं, आम्हाला आयसो म्हणायचंय. पण असंही चालत नाही, कारण की आयसो ठीक आहे, या साईडने सेकंड वरती एक मिथाइल आहे, पण त्यावेळेस राईट साईडने आपल्या इथे कोणीही नको पाहिजे होता, तरच तुम्ही त्याला काय म्हणू शकले असते, आयसो. तुम्ही म्हणाल मग ठीक आहे दोन्ही साईडने एक एक आहे, असं नाही चालत मित्रांनो. ओके, आयदर फ्रॉम लेफ्ट हँड साइड और राईट हँड साइड. एक तर लेफ्ट हँड साइडने सेकंड नंबर वरती किंवा राईट हँड साइडने सेकंड नंबर वरती. जर एक मिथाइल असेल तर आयसो आणि जर दोन असतील तर निओ. आता पहा, याचं कॉमन नेम देता येणार नाही ठरलं आपलं, कारण की दोन ठिकाणी आहेत, चालणार नाही. आता मात्र एकाच ठिकाणी दोन मिथाइल ग्रुप आहेत, ते पण किती नंबर वरती, सेकंड वरती. हो, मी याला काय म्हणू शकतो, निओ. पटले आता, मी याला निओ म्हणू शकतो. मग मित्रांनो मला सांगा, निओ म्हणायचंय मला, तर ऍक्च्युअली कंपाऊंड कोण आहे, कॉमन नेम देत असताना आयसो सेकंड, आपण जे आता म्हणलं होतं एन आयसो निओ हे नाव देत असताना की जे कॉमन नेम्स आहेत, आपल्याला टोटल कार्बनचा विचार करायचा असतो. 1 2 3 4 5 6 7 मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, पेंटेन, हेक्सेन, हेप्टेन. तर मित्रांनो हेप्टेन, त्याचा कॉमन नेम काय असणार आहे, निओ हेप्टेन. आता पहा, CH3CH 2 CH2 CH3 CH CH2 CH3. आता मित्रांनो मला याचं कॉमन नेम द्यायचंय. तुम्ही याला आयसो म्हणू शकता का, नाही. का नाही म्हणणार, काय ठरलं होतं आपलं, ऑन दी सेकंड कार्बन. मित्रांनो नॉर्मल चेनच्या 2 नंबर कार्बन वरती तो ग्रुप असला पाहिजे. पण मला सांगा, आपण लेफ्ट साइडने गेलो तर 1 2 3 हा 3 नंबर येईल, राईट साइडने गेलो तर 1 2 3 नाही चालणार, कारण की तो किती नंबर वरती येतोय, 3 नंबर वरती. पण आपल्याला पाहिजे कुठे, सेकंड कार्बन वरती. म्हणून मी याला कॉमन नेम देऊ शकत नाही, नो कॉमन नेम. लक्षात येते, सगळं बेसिक क्लिअर करून देतो, याच्यामध्ये परत कन्फ्युजन नकोय आपल्याला. ठीक आहे, आता दुसरं एक्झाम्पल पहा. तुम्हाला विचारलं या कंपाऊंडचं कॉमन नेम सांगा. CH3CH2 CH2 CH3. काय करणार आपण, स्ट्रक्चर कडे पहा, कुठे ब्रांचिंग दिसतंय का, नाही. म्हणजे याचा अर्थ तुम्ही त्याला काय म्हणणार आहात, नॉर्मल. नॉर्मलचं जर कॉमन नेम द्यायचं असेल तुम्ही कसं ऍब्रिव्हेट करणार, एन. एन, ओके, एन 1 2 3 4 झालं तर एन ब्युटेन. एन ब्युटेन पटतंय मित्रांनो, ठीक आहे. तर याला आपण एन ब्युटेन असं म्हणणार आहोत. आता पहा, हा एन आहे, आयसो आहे का निओ, ब्रांचिंग दिसलं, एनचा प्रश्न मिटला. आयसो म्हणायचं असेल तर सेकंड वरती एकच मिथाइल पाहिजे, पण इथे किती आहेत, 2. मी आयसो नाही म्हणू शकत. जर सेकंड वरती 2 असतील तर मला काय म्हणावं लागेल, निओ. पण थांबा, याचं तुम्ही निओ नाव देऊ शकता, पण जर याच स्ट्रक्चर मध्ये मी चेंज केला, कसा, असा, काय ठरलं तुम्हाला आता वाटतंय, सेकंड वरती 2 मिथाइल आहेत ना, ठीक आहे ना, तुम्ही लगेच म्हणणार निओ. पण मित्रांनो नाही चालणार. का नाही चालणार, कारण की राईट साइडने इथे आपल्याला ब्रांचिंग दिसतंय. आपल्याला आयसो किंवा निओ म्हणत असताना दुसरीकडे कुठेही ब्रांचिंग नकोय. पटलं, म्हणून मी याला कॉमन नेम देऊ शकत नाही. पण मग हा आपला ग्रुप नसेल आणि हा CH2 असेल तर हो, मी याला कॉमन नेम देऊ शकतो. 1 2 सेकंड वरती आहेत ना 2 मिथाइल ग्रुप, तर हा कोण झाला आपला, निओ. 1 2 3 4 5 6 7 निओ हेप्टेन. अशा प्रकारे. आणि लास्ट वन आणखी जिथे कन्फ्युजन होऊ शकतं ते म्हणजे असं असेल तर असंही नाही चालणार. पटलं, कारण की सेकंड वरती 2 मिथाइल आहेत का, नाही, ते एक इथाइल आलेला आहे, तर याचा आपल्याला कॉमन नेम देता येणार नाही.
पटले मित्रांनो नक्की? ओके, मग आता पहा, तुम्हाला एक होमवर्क देतो आणि त्याच्यामध्ये तुम्ही यांचे कॉमन नेम्स काय आहेत ते पाठवणार आहात. ओके, ग्रुपवरती सेंड करायचं. पाठीमागील एका लेक्चर मित्रांनो जो तुम्हाला होमवर्क दिला होता त्या होमवर्क मध्ये मला वाटतं लास्टच्या एक्झाम्पल मध्ये कार्बनची व्हॅलन्सी 5 होते, कारण की मी तुम्हाला नावांचा विचार करून स्ट्रक्चर ड्रॉ करायला सांगत होतो, त्याच्यामुळे तिथे कन्फ्युजन झालेलं आहे. तर तिथे एक बॉन्ड आपल्याला कमी करावा लागेल, एकतर अल्किन लिहा किंवा मग तो ग्रुप काढून टाका. अशा प्रकारे पहा आता होमवर्क साठी, give the common names of following alkanes. मित्रांनो यांचे आपल्याला कॉमन नेम्स द्यायचे आहेत. फर्स्ट वन, सेकंड वन, third one, fourth one, and fifth one. तर मित्रांनो हे जे कंपाऊंड्स तुम्हाला दाखवले आहे तुमच्या समोर 5 एक्झाम्पल, यांचे तुम्ही कॉमन नेम्स द्यायचे आहेत आणि ग्रुपवरती सेंड करायचे आहेत. ओके फ्रेंड्स, थँक्स.